जपानी बनावटीच्या हुबेहूब पिस्तुली तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपाळनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत 5.5 लाखांच्या 35 पिस्तुली जप्त केल्यात आहे। जपानी बनावटीच्या हुबेहूब दिसणाऱ्या पिस्तुली घेऊन धारणीकडे जाण्यास निघाला असता मध्य प्रदेशातील नेपाळनगर पोलिसांनी वेळीच सापळा रचून एका पिस्तूल तस्कराला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपाळनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत 5.5 लाखांच्या 35 पिस्तुली जप्त केल्यात। पिस्तुली बनवण्याच्या साहित्यासह आणखी 20 पिस्तुली जप्त करून पोलिसांनी राजपाल प्रीतम जुनेजा नावाच्या तस्कराला ताब्यात घेतलेत। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या पाचोरी या गावातून पिस्तुली खरेदी करून पांढरी फाट्याजवळ तो उभा असताना पोलिसांनी सापळा रचून नेपाळनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निर्भय सिंग अलावा आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांच्या समवेत पोलीस पथकाने अटक केली। जिल्हा पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या मार्गदर्शनात अवैध शस्त्र कारखान्यावर धाड टाकण्यात आली। यात 20 पिस्तुली, अवजारे, मोबाईल जप्त करण्यात आले असून आरोपी सुनील सिंग नानक सिंग सिकलीकर आणि तीरथ सिंग सुलतान सिंग सिकलीगर हे दोन्हीही जिल्हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथील पाचोरी गावातील आहे। हे पसार झाले आहेत। महाराष्ट्राच्या धारणी येथे हा साठा जात असणार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। ककनार के अंतर्गत एक अवैध आर्म्स की एक बड़ी खेप को पकड़ा है, जिसमें एक अब्दुल कलाम बिन अब्दुल सलाम, ये मेरठ का रहने वाला और वर्तमान में दिल्ली में रह रहा है। इसको 2 सिकलीगरों के द्वारा हथियार उपलब्ध करवाए थे। सूचना पर इसको पकड़ा और इससे जब्त की। यद्यपि दोनों सिकलीगर भाग चुके हैं, उनके बारे में भी पंजीबद्ध किया, जिनमें वीरेंद्र पिता रिछपाल सिकलीगर और बहादुर पिता ओंकार सिकलीगर, दोनों पाचोरी के रहने वाले हैं। ये दोनों ने इसको उपलब्ध करवाए थे। करीब 1.5 लाख की कीमत की ये 10 पिस्टल है, एक मोबाइल भी इससे जब्त हुआ है। और इसके हथियारों के बारे में और इसके अपराधों की जानकारी प्राप्त करते मेरठ और दिल्ली में इसके और इसके पिताजी के खिलाफ भी प्रकरण पंजीकृत। घटनास्थळावरून पळून गेलेल्या 2 आरोपींवर पोलीस अधीक्षकांकडून बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया खकनार पोलीस निरीक्षक विनय आर्य यांनी आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केली। आरोपी राजपाल हा पाचोरी येथून पिस्तूल खरेदी करून पांढरी गावामार्गे धारणीसाठी निघाला होता। जंगल मार्गे धारणी पोहोचून तो खरगोण जाण्याच्या तयारीत होता। या धडक कारवाईत पोलीस कर्मचारी अमित हिनोतिया, शुभम पटेल, शादाब, चालक संदीप ग्यानून जयस्वाल, शहाबुद्दीन, सुखलाल गजेंद्र, अनिल यांनी सहभाग घेतलाय। यापूर्वीही 25 एप्रिल रोजी मोठी कारवाई करण्यात आली होती। आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे, हे विशेष। मध्य प्रदेश येथील खकनार पोलीस स्टेशन यांनी 35 पिस्तुली आणि आरोपी अटक केलेला आहे। विशेष म्हणजे या जापानीज दिसणाऱ्या बनावटी पिस्तुली धारणी मार्गाने महाराष्ट्रामध्ये येत होते। या पिस्तुलीचा कारखाना हा पाचोरीमध्ये खकनार येथील पाचोरीच्या जंगलामध्ये आढळून आला आहे। मध्य प्रदेशचे पोलीस अधीक्षक आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांनी या सर्व कारवाईला अंजाम दिला आहे। विशेष म्हणजे आरोपी हा 20 पिस्तूल घेऊन पाचोरीच्या जंगलातून निघाला। त्या जंगल कारखान्यावरून हा आरोपी पांढरीच्या मार्गाने धारणी येथून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार होता। त्याच्याकडून 20 पिस्तुली जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक करून माहिती घेतण्यात आली आणि पाचोरीच्या जंगलामध्ये पोलिसांनी जाऊन धडक कारवाई केली आणि एकूण 35 पिस्तुली जप्त केल्या। एकूण 5.5 लाखाचा ऐवज इथून जप्त करण्यात आला। शस्त्र बनवण्याचा हा कारखाना मेळघाटच्या सीमेवर असण्याचा मोठी घटना पोलिसांनीही उजागर केली आहे। यामुळे महाराष्ट्र पोलीस सुद्धा सतर्क झाली आहे। नुकतीच महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू असताना या प्रकारची मोठी कारवाई होणे, आचारसंहिता सुरू आहे आणि पोलिसांना मेळघाटच्या या सीमेवर 35 जापानीज बनावटी पिस्तुली मिळतात। आरोपी 2 याच्यामध्ये फरार झालेले आहे, एक आरोपी याच्यामध्ये अटक झालेला आहे। आरोपीचा तपास हा खकनार पोलीस स्टेशन करत आहे। यामध्ये पोलिसांनी पांढरीच्या नाक्याजवळ आरोपीला अटक केली असून सदर तपास सुरू आहे। एक मोठी टोळी बनावटी पिस्तूलची खकनार आणि पिपळोद याच्या जंगलामध्ये लपलेली असल्याची गुप्त माहिती भेटली आहे। सदर घटना ही एक मोठी घटना असून सदर अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अमरावती पोलीस सुद्धा सतर्क झाले आहे आणि यामध्ये
पोलिसांना अजून आरोपी अटक करायचे आहे.